चेहरा आले, इतके खरंच अंगावर काटा आला, कारण इतक्या प्रमाणात एवढ्या प्रमाणात अशा महिला एकत्र झाल्या आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने जल्लोष करताय तो बघून इतकं बरं वाटतंय. सो एकदा परत सगळ्यात जोरात ओरडून मी माईकवर बोलते, माझ्यापेक्षा जास्त जोरात आवाज आला पाहिजे. कसे आहात पुणेकर? मी खरं सांगते, म्हणजे मी आता जसं म्हणाले तसं अंगावर काटा आला. तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. इतक्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या महिलांचं प्रेम मिळतंय बहीण म्हणून, आणि आज भाऊ म्हणून ओवाळणीत तुम्हा सर्वांना साडी मिळणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे, फक्त साडी नाहीये. तर ह्याच बरोबर भीमाळे साहेब दरवर्षी आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हा सर्व महिलांसाठी काही ना काही करत असतात. सो तुमचं रक्षण करणं, तुमची काळजी घेणं, हे सगळी कामं तुमचा भाऊ तुमच्यासाठी करतोय. सो भाऊ आणि वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी फक्त एवढंच म्हणेन की मी नशीबवान आहे की आज या बहिणींमध्ये मी पण एक बहीण म्हणून इथे आली आहे. तुम्ही मला इथे बोलवलं या कार्यक्रमासाठी. एवढं भरभरून प्रेम जेव्हा मिळतं ना, तेव्हा फक्त थँक्यू म्हणावं असं वाटतं. तुमच्याकडनं मिळालेलं प्रेम हे खूप जास्त आहे. थँक्यू. नेहमी असंच प्रेम करत राहा. आजवर मी केलेले सगळे कॅरेक्टर्स फिल्ममध्ये जे तुम्ही बघतात, सिरियलमधनं बघतात, तुम्हाला आवडतात, तुमच्यापर्यंत पोहोचतात. सो तुम्हा सर्व महिलांना मला फक्त एकच विनंती करायची आहे. आपले दादा आपल्यासाठी एवढं सगळं करतायत, पण त्याच्या बदल्यात आपण पण काहीतरी करायला हवं. करायला हवं ना? करायला हवं ना? सो आज तुम्ही सगळ्या मिळून मला एक प्रॉमिस करा.